ऐश्वर्या मेहंदरेंचा फोन देवाला? हेलो मैडम, कैसे याद किया इस नाचीज को? हे बघ, फालतू बोलत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये, त्यामुळे कामाचं सांगते तेवढं ऐक. टाइम तर आपल्यालाही नसतो मॅडम. बोला, काय काम आहे? तुझी लाडकी बहीण आहे ना, ती भैरवीकडे गेली आहे. मी उद्या भाऊबीज आहे, मग तू इकडे येशील तिला भेटायला. मॅडम ऍक्च्युली सावलीने मला फोन करून ऑलरेडी कळवलं होतं. नाही, कसं आहे, ती गडबडीत सांगायला विसरली असेल म्हणून मी तुला फोन करून सांगितलं. नाही तर परत तू इकडे येशील आमच्या घरी आणि तुझं तोंड बघायची माझी इच्छा नाहीये म्हणून फोन केला. बाय द वे, तू कुठे आहेस आता? कुठे असणार मॅडम, ऑन ड्युटी 24 तास. अच्छा, ते सारंग केसमध्ये काही प्रोग्रेस झाली आहे का? नाही म्हणजे शिवानीने काही कबूल केलं, काही कळलं? आणि जरी काय केलं असेल तर तुमचा त्याच्याशी काय संबंध? हे बघ, विचारलं तेवढं सांगितलंस तर बरं होईल. पोलीस तपास आहे ना मॅडम, अशी माहिती देऊ शकत नाही मी. सगळं कॉन्फिडेन्शियल असतो, तुम्हाला माहिती असेलच. नाही, कायद्याचा चांगला अभ्यास आहे ना तुमचा. हे कळतो मला कायदा, पण म्हणजे घरातल्या माणसांना सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? मी थोडी न्यूज रिपोर्टर आहे की मी न्यूज मध्ये सांगेन. नाही, पण कोर्ट माझ्या घरचं नाही ना मॅडम, असे कोर्टाचे आदेश मोडू नाही शकत मी. हो, पण घरच्या मेंबर्सना सांगितलं तर कुठे कोर्टाचा आदेश मोडतोय किंवा रूल्स ब्रेक होत आहेत? तू तुझ्या मित्रांना किंवा घरी वगैरे सांगतच असशील ना, तर मला सांगितलंस तर बरं होईल. नाही म्हणजे कसं आहे, सारंगची केस आहे ना, त्यामुळे जरा जास्त काळजी वाटते, बाकी काही नाही. मॅडम किती काळजी कराल? तुम्हाला माहिती आहे ना, सारंग माझा खास दोस्त आहे आणि आपल्या सिस्टरचा नवरा, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मैं है उसके साथ. आणि जर काय माहिती मिळालीच ना तर सगळ्यात आधी तुम्हाला चौकीला बोलवून घेईन मी. ओके, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. नाही, हल्लीच्या दिवसात काय भरोसा नाही कोणाचा. हा, चला टेक केअर, बाय. हॅलो, हे देवा. फायनली आय एम होम मम्मा. सावली, हेही तुझं माहेरच समज. माहेर आहेच. लहानपणी तू इथेच राहायचीस, आठवतं ना? हो, आठवतंय माई. बरं बोल, काय घेशील? चहा, कॉफी, काय आणू? काही नको, मला काही लागलं तर मी स्वतः जाऊन घेऊन येईन. अगं तू घेशीलच ग, तू आता माहेराला आली आहेस, तुझा पाहुणचार केला पाहिजे की नाही म्हणून विचारलं. नाहीतर आपण एक काम करूया का? हा, आपण डायरेक्ट जेवणच करूया, चालेल ना? हो. मग बसतेस कशाला? उठ आणि जा स्वयंपाक कर. हे भैरवी वझेचं घर आहे, इथं फक्त भैरवीचे नियम. मेंदळेंचं घर नाही आहे की इथं आयतं बसून गिळशील. तुला काय वाटलं ग, इथं आणून मला तुझं कोड कौतुक करायचंय? मी विसरली नाहीये तू माझ्यासोबत काय केलंयस ते. आणि माझ्यासोबत सोड, माझ्या बिचाऱ्या तारासोबत तू हे केलंस. त्या कार्यक्रमात तिला तिथं शॉक लागला. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार होतं? आणि काय ग, स्वतःच्या जागी त्या खोटारड्या पारूला उभं केलंस आणि कोर्टात गेलीस. तुला काय वाटलं, ताराला जेव्हा शॉक लागला आणि तिथं तू आली नाहीस त्यावरून मला कळलं नसेल की तू तिथून निघून गेली होतीस? माई, तुम्हाला कसं कळलं? भैरवी वझे मी, उडत्या पाखराची पिसं मोजते ही भैरवी वझे. तिला मूर्ख बनवणं इतकं सोपं नाहीये. माई, माझ्या नवऱ्याचं आयुष्य जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. अहो, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता हो. आणि हे सगळं सोडून मी गायला थांबले नसते. ह्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगत होते ना की कार्यक्रम थोडा पुढे ढकला, पण तुम्ही नाही ऐकलत माझं. मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला शिकवायचं नाहीस. माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेते, आणि फक्त माझ्या आयुष्याचे नाही, तुझ्या आयुष्याचेही सगळे निर्णय घेण्याचा अधिकार माझाच आहे. ज्याच्यासाठी एवढी त्या कोर्टात धावत पळत गेलीस ना, तो सारंग तुझा नवरा तुझ्या आयुष्यात आज आलाय, आत्ता आलाय.
पण ही भैरवी वझे तुझ्या लहानपणापासून पावलोपावली तुझ्या सुखदुःखात तुझ्या सोबत आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तू खूप नंतर बांधलंस ग, पण या भैरवीने एक गुरु म्हणून तुझ्या हातात तो गंडा बांधलाय ना. तो त्या मंगळसूत्राच्या आधी बांधलाय. दिलेलं वचन हे कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठं असतं, हे कायम लक्षात ठेव. आणि नुसतं वचन नाही, स्वतःला मोठी विठ्ठलाची भक्त म्हणवतेस ना, मग त्या विठ्ठलाच्या साक्षीने तू मला वचन दिलंयस. अशी कशी विसरून जातेस ग तू? अगं मम्मा, पण आता तर ती मेंदळे आहे ना, मग तिला तुझा शब्द पाळायची काय गरज आहे? हो ना? आणि नाहीतरी तिला सगळं आता आयतं मिळतं अगं. ती एका मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहे. आता तर तिला आपल्या पैशांची गरजच नाहीये. पैशांची गरज राहिली नसली ना तरी माझ्यासाठी माझा शब्द मोठा आहे. आणि माई, ह्यासाठीच मी तुमचा मान ठेवून कार्यक्रमाला आले होते. हो, आलीस ना. तोंड देखलेपणासाठी आलीच होतीस, पण नुसतं तोंड दाखवून स्वतःच्या जागी त्या खोटारड्या पारूला उभं करून गेलीस. माई, उलट पारूने माझी मदतच केली. ती माझ्या जागेवर उभी होती म्हणून मी कोर्टात जाऊन साक्ष देऊ शकले. अच्छा, ठीक आहे. झालं ना, झालं तुझ्या मनासारखं. सुटला ना तुझा नवरा. पण आता एक लक्षात ठेव, तुझ्या या असल्या फितुरीमुळे ना माझ्या ताराची एवढी मोठी संधी गेली. आता मी सांगेल तेव्हा सांगेल त्या कार्यक्रमाला मुकाट्याने हजर राहायचं. मी बरेच कार्यक्रम घेतले आहेत सावली, मला एकही कार्यक्रम चुकवायचा नाहीये त्यातला, कळतंय ना? आणि पुन्हा ही असली नाटकं केलीस ना तर तुझी नाटकं खपवून घेणार नाही मी सावली. तुझ्या अप्पूसाठी आजवर एक रुपया जो मी खर्च केलाय ना तो व्याजासकट वसूल करीन मी तुझ्याकडून. चल जा, स्वयंपाक कर, भूक लागली आहे मला. आणि हे कोण नेईल? ताराच्या रूम मध्ये ठेव. सारंग, मी सगळी फाईल चेक केली. सारंग, सगळ्यांसमोर मी काही बोलू नाही शकलो, पण आपल्या सावली क्रीममध्ये जे काही इश्यू झाले होते ना त्याचा लॅब रिपोर्ट आहे फायनल. हे जे केमिकल आहे ना, हे केमिकल आपण प्रॉडक्टमध्ये आपल्या नाही वापरत. तिला जी रिॲक्शन झाली होती ना ती ह्याच केमिकलमुळे झाली होती. एक्झॅक्टली. आणि हेच केमिकल कोणीतरी आपल्या फॉर्म्युलामध्ये मिक्स केलं आहे. सारंग, मी आपल्या फॅक्टरीचे सगळे CCTV फुटेज चेक केले. फॅक्टरीमध्ये जे रॉ मटेरियल येतं ना त्याच्यामध्ये ह्या केमिकलची एंट्री नाही आहे. का? कारण हे केमिकल आपण मागवलंच नाही आहे. याचा अर्थ असा की हे जे सगळा कांड झाला आहे ना तो फॅक्टरीच्या बाहेर झाला आहे.